बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सागर नागनाथ सब्बन व नरेश नागनाथ सब्बन हे दोघे भाऊ मागील 3 वर्षापूर्वी दिनेश चाबुकस्वार, युवराज जानकर, विजय जाधव, हनुमंतू मेत्रे या सावकाराकडून काही कामासाठी पैसे घेतले होते आणि ते पैशांची गेल्या वर्षी परतफेड केली होती। सध्या या 4 सावकाराने नरेश सब्बन व सागर सब्बन यांना खूप त्रास देत आहेत। कुठेही रस्त्यावर भेटल्यावर असे म्हणून तगादा लावतात की आमचे पैसे कधी देणार, अजून तुमच्याजवळ आमचे पैसे यायचे आहेत, महिन्याला व्याज आणून दे। रात्र बेरात्र त्या दोघा भावांच्या घरी येऊन दमदाटी करणे, घरी नसताना आई व घरामध्ये महिलांना शिवीगाळ करत आहेत। फोन करून दररोज त्रास दिला जात आहे। तुम्हाला उचलून नेतो, तुमचा घर लिलाव करतो, तुमच्या घराला कुलूप लावतो। घरी येऊन त्यांच्या आई व बायकोला हे सावकार लोक कुठं आहे तुमचा मुलगा, तिला आम्ही सोडत नाही असे भयंकर घाणेरडे शिव्या देऊन तुमच्या मुलांना शेतामध्ये कामाला घेऊन जातो, पैसे नाही दिले तर वीट भट्ट्यांवर कामावर लावून पैसे वसूल करतो असे सांगून आर्थिक व मानसिक त्रास व हॅरेसमेंट करत आहेत। यासाठी या सगळ्या 4 सावकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून नरेश सब्बन व सागर सब्बन यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। नमस्कार, मी नरेश नागनाथ सब्बन, माझा भाऊ सागर नागनाथ सब्बन जरी 3 वर्षाखाली पैसे घेतलेले सावकारकडनं पैसे घेतलेले होते माझा भाऊ। मग आता व्याज आणि मुद्दल देऊन सुद्धाही ह्याला नेऊन मारहाण करणे, शेताकडे कामाला लावणे, धमकी देणे, वीटभट्टीच्या कामाला लावणे, धमकी देणे, रात्र बेरात्र येऊन माझ्या भावाला मारहाण करणे की आमचे आई आहे त्यांना बी शिवीगाळ करणे, अशा प्रकार चालू आहे। तरी मी यांना विनंती करून मी जे पैसे जामीनदार घेऊन मी भरलो, कमीत कमी गेल्या वर्षी पूर्ण सगळं नील झालतं, तरी बी अजून घेतलाय पैसे, 40,000 घेतलाय, 50,000 घेतलाय, असे खोटा आरोप करून ह्याला नेऊन शेतामध्ये नेऊन मारलेला आहे मागील आठवड्याखालचा। तरी बी मी शांत बसलेला आहे। माझा भाऊ आता मरण्याच्या स्थितीमध्ये आहे। पैसे देणाऱ्याचे नाव माहिती का आपल्याला? पैसे देणाऱ्याचे नाव माहिती, दिनेश चाबुकस्वार, दुसरा युवराज जानकर आणि विजय जाधव, हनुमंतू मेत्रे, ह्या 3-4 पैसे घेतलेले होते। तरी त्याचे पैसे मी सगळं नील केलेलं आहे, बाहेरच्याकडनं काढून मी त्यांना बिशी काढून त्याचं पूर्ण नील केलेलं आहे। तरी बी यांनी विनाकारण वेड्यासारखा दिसतो म्हणून तरी याला सोडायला तयार नाही। अजून बी काल रात्री फोन करून तू पैसे देणार आहे की नाही देणार, तुला नाही तर शेतामध्ये तुला सोडत नाही। दिनेश चाबुकस्वार हा नवीन घरकुलमध्ये असा सावकारी धंदा करतो की महिलांना, आमचाच नाही त्या महिलांना अशी शिवीगाळ, घाण शिवीगाळ करून त्यांच्याकडनं पैसे वसूल करून त्यांचे हप्ते पिटलेले आहेत, तरी बी त्यांचे पैसे वसूल करत आहे। तरी असं ह्या प्रकरणात चालू आहे विडी घरकुलमध्ये, नवीन विडी घरकुलमध्ये। तरी मी विनंती करतो की आमच्या भावावरती जे अन्याय झालेला आहे ते अन्याय सहन करू घेणार नाही मी। आज आपण कोणाला अर्ज दिलो? SP अधीक्षक कार्यालयात दिलं मी। आता मागणी काय आपली? त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। शासनाला मागणी आहे की यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। आणि माझा भाऊ हा बोळापणे आहे, तरी हे पैसे घेतलेले मी तरी मध्यस्थी करून मी जे पैसे फेडलेले आहे, 1 रुपया कोणाचा द्यायचा नाही, तरी मी विनाकारण कुठेही कामावरती जाऊन त्याला उचलून घेऊन जाऊन असा प्रकार करत आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।